तुकाराम महाराज म्हणतात, वाट द्यावी दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. जो वाट दाखवणार आहे त्याच्या पुण्याला पार नाही आहे, त्याचे उपकार आपल्यावरती अनंत असतात आणि तो असतो गुरु, जो आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, ज्याच्या दर्शनानं आपल्याला तृप्त वाटायला लागतं, ज्याचा आवाज ऐकला तरी मन शांत वाटायला लागतं, जो परिवर्तनाच्या एका वेगळ्या उंचीवर नेतो, असा गुरु तुम्हा सगळ्यांना लाभो, अशी मी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. गुरुपौर्णिमा साजरी करत असताना गुरुचा खरा अर्थ काय आहे, शिष्याचा खरा अर्थ काय आहे, हे समजून घेणं जास्त मला इथं अभिप्रेत वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जगत असताना जन्मल्यापासून आपल्याला पुढं कुठंतरी जायचं आहे, त्याचं एक ध्येय ठरवायचं असतं आणि हे ध्येय ठरवताना बऱ्याचदा आपण वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर जातो तरी आपल्याला ते सापडत नाही. आताही तुम्ही बघा, तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला आलेला आहात, अजूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी ठरवायच्या आहेत ज्या ठरवता येत नाही आहेत. कितीतरी वेळा असं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार होतात ज्याची उत्तर आपल्याला सापडत नाहीत. बऱ्याचदा असं होतं की काही संकटाचे क्षण येतात, काही संघर्षाचे क्षण येतात, तेव्हा आपल्याला उत्तर सापडत नाही. तर हे जे काही प्रसंग आपल्या आयुष्यात येतात की जिथं उत्तर सापडत नाही आहेत, कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे हे उमगत नाही, असं प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडत असतं. खूपदा असं होतं की आपलं मन कमकुवत व्हायला लागतं, एखादी गोष्ट आपण करतोय पण ती करत असताना आपल्या मनाची तेवढी उभारी असत नाही, करताना खूप वेळा कमकुवतपणा जाणवतो. तर हे जे सगळे प्रसंग मी आता सांगते तेव्हा आपल्याला गरज असते आपल्याला कुणीतरी मार्गदर्शन करण्याची, बाहेर कुणीतरी आपल्याला ती वाट, तो रस्ता दाखवण्याची गरज भासत असते. तेव्हा आपण आपल्या जवळच्या मित्राला, मैत्रिणीला हे सगळं सांगतो, पण उत्तर मिळेलच असं नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुची एंट्री म्हणजे प्रवेश होण्याचा एक ठराविक काळ असतो आणि तेव्हा तो अपसूक येतो, जेव्हा आपल्या मनाची तीव्रता खूप जास्त व्याकुळ असते की मला आता सगळीकडे अंधार दिसतोय, मार्ग सापडत नाही. अशा वेळेला गुरु अपसूकच आपल्या आयुष्यात येतो. मग तो ओळखायचा कसा? तर मी आता जसं सांगितलं की ज्याच्या सानिध्यामध्ये, ज्याच्या सहवासामध्ये आपल्याला सतत राहावंसं वाटतं, तो जो काही सांगतोय, जो मार्गदर्शन करतोय, त्याच्या पद्धतीनं आपण चालायला लागल्यानंतर आपल्याला यशाकडे निघाल्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. तो आपल्या आयुष्यातला खरा गुरु असतो आणि तो आपल्याला लवकरात लवकर मिळावा अशी सगळ्यांनी इच्छा, तीव्रता आतून व्यक्त केली तर तो येतो. गुरुच्या बाबतीमध्ये का गरज आहे गुरुची आपल्या आयुष्यामध्ये? तर आपल्याला असं वाटत असतं की मी करतोय ते सगळं काही बरोबर आहे, मी म्हणतोय ते सगळं बरोबर आहे, किंवा माझ्याशिवाय काही चालतच नाही. हा जो आपल्यामध्ये अहंकार प्रत्येकामध्ये असतो, प्रत्येक गोष्ट फक्त माझ्यामुळे होते, हा अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत ती जमीन तयार होत नाही की जिथं उपदेश पोहोचायला पाहिजे. आणि हा अहंकार गळून पाडण्याचं काम पहिल्यांदा गुरु करतो. त्यासाठी माऊलींचे एक सुंदर ओव्य आहे, तैसे स्मरतेनी आदरे स बाहे सात्विके भरे, जव कठीणपणा जिरे अहम भावाचे, असं माऊली म्हणतात की गुरुचं आदरपूर्वक केवळ स्मरण जरी केलं तरी माझ्यामध्ये सात्विकता भरायला लागते, माझ्यातला अहंकार गळून पडायला लागतो. कारण हा अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत आपण कुठलाच उपदेश आतमध्ये घेऊ शकत नाही. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षाचेही पान हाले त्याची सत्या, राहिली अहंता पोटी. म्हणजे वृक्षाचं, झाडाचं पान सुद्धा ईश्वराच्या इच्छेने हलतंय, तर मी करतो या गोष्टीला काहीच अर्थ नाही. हा भाव जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत गुरुचा उपदेश आपल्यापर्यंत पोहोचणं, तो तिथपर्यंत जाणं हे शक्य नाही. म्हणून अहंकार गळून पडायचा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये गुरु असायला पाहिजे, तरच आपले सगळे मार्ग मोकळे होऊ शकतात. गुरु आपल्याला वाट दाखवतो, पण वाटेवर चालत असताना खूपदा आपण भरकटतो. वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी नाही जायला पाहिजे, जे निरर्थक आहे किंवा अनावश्यक आहे, त्या ठिकाणी आपण जातो आणि मग त्या ठिकाणावरून पुन्हा आपल्याला मूळ पदावर आणायचं असेल तर तिथं गुरुचं महत्व जास्त आहे. जसं की ज्ञानेश्वरी लिहिताना माऊलींनी 9 अध्याय लिहिले आणि त्याच्यानंतर 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच
ज्ञानेश्वर माऊली निरूपण करतायत गीतेचं आणि ते सांगतायत की मी हे निरूपण करतोय याचं कारण तुम्ही सगळे श्रोते आहात, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ते ऐकता आहात आणि म्हणून मी हे करू शकलो. हे सांगत असताना त्यांचं निरूपण वाढत चाललंय म्हणजे जवळपास पहिल्या 30 ओव्यांच्या मध्ये ते हेच सांगत राहते की तुम्ही श्रोते किती महत्वाचे आहेत, मी खूप अल्प आहे तरीही मी हे मोठं निरूपण करतोय. 30 ओव्या झाल्यानंतर 31वी ओवी येते. ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु, त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज होते. ते म्हणतात की तव श्री गुरु म्हणती काय झाले, हे समजतही आम्हा पावले, आता सांगाचे निरूपले श्री नारायणे. मी मगापासून ऐकतोय तुम्ही निरूपण करायला लागलाय, पण तुम्ही खूप जास्त विस्ताराने हे सांगायला लागलाय की श्रोते किती महत्वाचे आहेत आणि मी कशा पद्धतीने सांगतोय. पण आता तू जागेवर ये पुन्हा, आपल्याला गीतेचं निरूपण करायचं आहे. श्री नारायण म्हणजे श्री कृष्ण काय म्हणतायत हे तुम्हाला सांगण्यासाठी इथं बसवलेलं आहे. म्हणजे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलींना पुन्हा पूर्वपदावर आणतात. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु का महत्वाचा आहे. आपण पण खूप ठिकाणी भरकटत चाललेलो आहोत. तुम्हाला स्वतःला तुम्ही प्रश्न विचाराल तर लक्षात येईल की आपलं ध्येय इथं असण्याचं हे आहे की मला मेडिकल कॉलेजमध्ये शिकून एक खूप चांगल्या पद्धतीची डिग्री मिळवायची आणि एक यशस्वी आणि चांगला डॉक्टर व्हायचंय. पण हे करत असताना आपल्या समोरच्या ध्येयांच्या सोबत आपण बऱ्याच गोष्टी दिवसभरामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये करतो आहे, त्या तुम्हालाही चांगल्या पद्धतीनं माहिती आहेत. तर आपण कुठे भरकटत चाललोय का, आपल्याला काही चुकीच्या गोष्टींची सवय लागली आहे का, किंवा काही जणांना काही व्यसनं लागलेली आहेत का. तर ती सगळ्यांच्या समोर सांगणं शक्य नाही, पण तिथून तुम्हाला परत यायचं असते हेही तुम्हाला माहिती आहे, पण येणं शक्य नाही. अशा वेळेला तुम्हाला गुरुची आवश्यकता असते. आणि मी गुरु असं म्हणणार नाही, पण आमच्या इथं आपण इथं खूप सारे शिक्षक आहेत, तुम्ही त्यांना येऊन भेटायला पाहिजे की जर तुम्ही अशा कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने निघालाय किंवा काही चुकीच्या गोष्टींचा तुम्हाला त्रास व्हायला लागलाय आणि तुम्हाला पुन्हा परत यायचंय आणि खूप चांगल्या पद्धतीनं पुन्हा शिक्षण घ्यायचंय, तर अशासाठी तुम्ही कुणाशी तरी मनमोकळेपणानं बोलायला पाहिजे. तुम्ही केलेली चूक स्वीकारायला पाहिजे, माफी मागायला पाहिजे आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करायला पाहिजे. हे मार्गदर्शन करण्यासाठी इथं सगळे शिक्षक आणि गुरु आहेत. याचा तुम्ही सगळ्यांनी इथे लाभ घ्यायला पाहिजे.